विशेषण व्हायचं ज्या नागरिकांना काही आपलं मनोगत व्यक्त करायचं असेल तर त्यांनी स्टेजवर यावं आणि आजच्या कार्यक्रमाबद्दल त्यांना काही जर बोलायचं असेल तर त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. थोडक्यात मनोगत व्यक्त करायचं आहे. विक्रोळी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत श्री शशिकांत घाडी. व्यासपीठावरील सर्व उच्चपदस्थ पोलीस अधिकाऱ्यांचे आभार. मी डॉक्टर प्रशांत ठाकूर पुणे आणि मुंबईमध्ये प्रॅक्टिस करतो. मुलुंड पोलीस स्टेशनाच्या जवळच माझा दवाखाना आहे. 4 दिवसापूर्वीच माझ्या ओपीडीसाठी मी मुंबईस आलो होतो आणि एका कार्यक्रमाअंतर्गत विक्रोळीस आमचा कार्यक्रम होता. तिथून मी आमच्या सर्व सामानासह मुलुंडला रिक्षाने आलो आणि रिक्षाने येताना काय झालं की सर्व सामान उतरून माझ्या गाडीत टाकायचं होतं. गाडी बाहेर जवळच ती रिक्षा उभी होती. मी सामान थोडंसं अर्धं टाकलं आणि मागे बघतोय तर रिक्षावाला बसा. त्याच्यामध्ये माझी ब्रीफकेस राहिली होती आणि त्याच्यात सगळे व्हॅल्युबल डॉक्युमेंट्स आणि हे आता तुम्ही पाहिले ते आमचे पिढीजात अलंकार होते आणि ते मला पुण्याला घेऊन जायचं होतं. आणि ते गायब झाल्यानंतर आम्ही धावतच त्या रिक्षाच्या मागे गेलो, पण रिक्षाचा म्हणजे माझा काय ताळमेळ झाला नाही. माझ्याबरोबर काम करतात ते त्वरित तिथे एक बाईक होती आमच्या ओळखीची, ते घेऊन पण गेले पाठलागावर, पण ते काय सापडला नाही. पोलीस स्टेशन जवळच होतं. मी धावतच पोलीस स्टेशनमध्ये गेलो आणि तिथे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी नितीन शिंदे यांच्या कानी आणि तिथे दुसरे होते ऑफिसर, त्यांचं नाव आहे राजपूत म्हणून एक ऑफिसर आहे. त्यांनी ह्याची गंभीर दखल घेऊन, आणि कसं आहे की मी पोलिसांमध्ये तसं म्हणजे पोलीस अधिकारी माझ्याकडे चिकार येतात मुंबईचे. MD आणि PhD असल्यामुळे मागच्या कोरोनाच्या काळामध्ये मी पोलिसांसाठी खूप काम केलं होतं. माझं औषध घेऊन पोलीस म्हणजे पुण्याचे पोलीस तर माझं औषध घेऊन बाहेर पडायचे, तर त्या ओळखी होत्याच. त्यांनी गंभीर दखल घेऊन अक्षरशः 8 तासामध्ये त्या गुन्हेगार तो रिक्षावाला तिथून थेट पनवेलपर्यंत गेला होता. पनवेलवरून पुन्हा तो असा कुठे कुठे फिरत होता, परंतु यांनी हे न सोडता, त्याचा पाठलाग न सोडता त्याला 8 तासाच्या आत संपूर्ण मालमत्ते सकट पकडलं. मला तर खूप टेन्शन आलं होतं. या साहेबांनी पाठवलेल्या 4 जणांच्या टीमला हे जे अभूतपूर्व यश आलं, कारण 8 तासाच्या आत संपूर्ण मुद्देमाला सकट तो आरोपी सापडणं ही म्हणजे खूप कमाल यांची, पोलीस दलाची खूप कमाल. खूप आभार. जास्त काही बोलत नाही, पण खूप आभार. आभार प्रदर्शन करून मी माझे 4 शब्द सांगतो. धन्यवाद. याच्या पुढे कोण बोलणारे आहेत का? कृपया समोर यायच्या. या काका आपल्याला बोलायचं आहे. पोलीस अधिकारी सर्वांना राष्ट्र नमस्कार. आता पूर्वी ते 40 वर्षात पोलीस दल आता खूप ॲडव्हान्स झाले आणि मला आता मोबाईल मी लोनवर घेतला आहे. 8,000 रुपये हप्ता. मी रिटायर आहे. मी कोर्टला करतो, शिंदेवाडी कोर्टला BMC. मला एका महिन्यात लवकरात लवकर. धन्यवाद. धन्यवाद. या Respected officer of Mumbai Police, distinguished guests, and ladies and gentlemen, today is a very special and emotional moment for us. After many years, the Mumbai Police have successfully recovered our stolen golden jewelry and returned to us. हम लोगों ने ये इतने साल पुराना केस था, उम्मीद ही छोड़ दी थी कि ये गोल्ड हमें वापस मिलेगा. फिर अचानक एक दिन टू माय सरप्राइज हमारे घर पे मुलुंड पुलिस स्टेशन की टीम आई और उन्होंने बताया ऐसे ऐसे. तो वो इतना हमारे लिए एकदम हैरानी की बात थी कि ये इतने सालों बाद कि मुंबई पुलिस, हम लोगों ने तो उम्मीद छोड़ दी थी, पर मुंबई पुलिस का काम चालू था.
तो इसीलिए मेरा सिंसियरली मैं अप्रिशिएट करता हूँ जो डेडिकेशन और हार्ड वर्क एंड डिटर्मिनेशन ऑफ police officers involved in bringing this matter in a successful conclusion. On behalf of my family, I extend our heartfelt gratitude to the entire Mumbai police team. Your efforts have restored not only our valuables but also our faith, confidence in the Mumbai police force. और लास्टली मैं धन्यवाद करूंगा कोठावड़े साहब का और कराटे साहब का, इन्होंने मुझे कन्विंस किया यहाँ पर आने के लिए। हम तो आ नहीं रहे थे पर इन्होंने कन्विंस किया कि आप आइए, प्रोग्राम है और आपको आपका सामान जो खोया हुआ था वो मिल जाएगा। इसलिए आई एम वेरी थैंक यू मुंबई पुलिस फॉर योर सर्विस, डेडिकेशन एंड कमिटमेंट टू जस्टिस। जय हिंद। नमस्कार. मी विजय कवळे आहे. माझे सासूंचा खूप वर्ष 15 वर्ष अगोदर 2 बाईकवरनं चोरी गेलेला चेन होता. मुलुंड पोलीस स्टेशनमधून फोन आला 15 वर्षानंतर. तर माझ्या बायकोला फोन आला आणि शी सेटल्ड. माझी सासू मग गोवामध्ये आहे, ते माझी छोटी बहिणी बरोबर. तर बोला की ही आली तरी चालते. तर बोला की म्हणजे 15 वर्षानंतर तुम्हाला बोलवलं असेल तर नक्की असेल. आणि खरोखर आज आल्यानंतर म्हणजे एवढ्या वर्षानंतर एवढा अमूल्यवान वस्तू जे आम्हाला मिळून भेटली आहे परत. मी आणि आमचं पूर्ण कुटुंब मनापूर्वक एंटायर पोलीस द एंटायर पोलीस फोर्सला मनापासून आभार व्यक्त करतो. आपल्या सेवेबद्दल आणि समर्पणासाठी मनापासून सलाम. आणि जे पूर्ण पोलीस फोर्स आहे, जे सर्वांची सुरक्षासाठी जे सुरक्षा सर्वासाठी कार्य करायला सॉरी मराठीमध्ये थोडा कन्फ्युजिंग एवढं आय नॉट द पोलीस फोर्स आय स्पीक इन द पोलीस फोर्स द वे दे आर परफॉर्मिंग their duty towards the citizen and safeguarding each and everyone's interest and bringing that faith back again. I am very much thankful to you and thankful to everybody. Jai Hind. नमस्कार सर. मी विवेक विक्रोळी कंदामावरमध्ये राहणार. 29-30 तारखेला आमचं जे सोनं होतं 8.5 तोळे ते गाडीमध्ये आम्ही विसरलो आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला माहीत पडलं की गोल्ड चोरीला म्हणजे गेला आहे. आणि जे व्हॅली पार्किंग होता कार पार्किंग त्याच्यावरती आम्हाला डाऊट होतं, म्हणजे त्याने घेतलं होतं. तर आम्ही कंप्लेंट केली चव्हाण सरांना, सचिन चव्हाण सरांनी. त्यांनी क्विकली ॲक्शन घेतलं, त्यांना इन्क्वायरीला घेऊन गेले आणि त्यानंतर तो दुसऱ्या दिवशी युपीला पळाला तिकडनं. आम्ही होप पूर्ण सोडलं की आता मिळणार नाही. मग देशमुख सर आणि चव्हाण सरांची टीम त्यांनी युपीला ॲक्शन घेतलं. मग ते लोक युपीला गेले. युपीहून विदिन 2-3 डेजच्या आतमध्ये त्यांनी पूर्ण सोनं रिकवर केलं. मनापासून संकेत सुर्वे कांजूरवरून आहे. सो माझ्या आईचं केअरटेकरनी मंगळसूत्र चोरी केलं होतं. तर पूर्ण फॅमिली आम्ही शिर्डीला गेलो होतो. तर माझी विनंती आहे सगळ्यांना की केअरटेकर घरामध्ये असेल तर लक्ष द्या, कॅमेरा लावा. आणि हॅट्स ऑफ टू मुंबई पोलीस ज्यांनी मला मदत केली. आणि कांजूरचे पोलीस ऑफिसर निलेश ओमासे, चंद्रकांत सर आणि दिलीप सर यांचा खरंच आभार मानतो. आणि थँक्यू सर. माझं नाव आहे गायत्री पिले. मी मांडूर गाडनाका राहते. 16 डिसेंबर 2025 या तारीखला माझ्या सासऱ्याचे वाढदिवस गिफ्ट दिले होते. त्याच्यानंतर 1 महिन्याच्या नंतर चोरी झाली, ते पण घरीतून. कशी चोरी झाली, कशी कोण घेतलं समजलं नाही.
सो आज 20 तारीख आहे ना, 20 तारीख 2024. तर आज परत माझ्या सासऱ्याला बर्थडे गिफ्ट म्हणून देणार आहे, तेच मोबाईल. माझे मोबाईल सोडून परत मिळवून दिल्याबद्दल भांडूप पोलिसांचे मनपूर्वक आभार. आपल्या तत्पर मदतीबद्दल आणि सहकार्याबद्दल मी आपली खूप आभारी आहे. धन्यवाद. जय महाराष्ट्र. सैनिक मुंबई पोलीस. जय व्यासपीठावरील वरिष्ठ अधिकारी विगमजी साहेब, देशमुख साहेब, तसेच जमलेले सगळे पोलीस तिकडचे आमचे पोलीस बांधव आणि ह्या हॉलमध्ये उपस्थित असलेले सगळे आपण नागरिक. मी पण तुमच्यापैकी एक नागरिकच आहे. एखादी वस्तू चोरीला गेल्यानंतर एक थोडे दिवस, आता साहेबांनी सांगितले की 15 महिने 15 वर्षांनी त्यांना वस्तू भेटली. पोलिसांचा आणि आपल्या नागरिकांचा हा जो काय आज मेळावा भरलेला आहे, बरोबर पोलिसांमधला आणि जनतेमधला एक फेक, एक ट्रस्ट एका दाखवणारा आहे. मी इथे माझ्या भावाच्या मुलीचा मोबाईल गेला होता. आपण सगळ्यात अपेक्षा असं होतो की बराच वेळ झाला, भेटेल नाही भेटेल, परंतु पोलीस यंत्रणा, पोलीस तपास हा चालू असतो आणि आपली वस्तू आज इकडे किती लोकांना किती मोठ्या मोठ्या वस्तू भेटलेल्या आहेत. आणि खरोखरच पोलिसांना सगळ्यांच्या वतीने, मी जमल्या नागरिकांच्या वतीने सर्व पोलीस दलाचं मी हार्दिक अभिनंदन करतो. आणि हे असे उपक्रम तुम्ही घेतले तर जनतेतली आणि पोलिसांमधली भावना खूप दृढ होऊन जाईल, एक विश्वास निर्माण होईल. एवढं म्हणून थांबतो. जय हिंद. धन्यवाद सर्वांचे, ज्यांनी आपलं मनोबल या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे त्यांचं पुन्हा एकदा धन्यवाद. तुमच्या शुभेच्छा तसेच तुमचा मुंबई पोलिसांबद्दल असलेला विश्वास पुढे असाच मुंबई पोलिसांना अजून चांगलं काम करण्यासाठी प्रेरित करेल अशी मी आशा व्यक्त करतो.